श्री साई वेताळ पदयात्री मंडळ काल्हेर आयोजित श्री क्षेत्र काल्हेर ते श्री क्षेत्र शिर्डी भव्य पालखीसह पदयात्रा सोहळा व वसंतमुक्ती सप्ताह सोहळ्याचे आयोजन दरवर्षी मोठ्या आनंदात काल्हेर गावामध्ये साईबाबांच्या पालखीचे आयोजन करण्यात येत असते। तसेच या पालखीस काल्हेर गावातील ग्रामस्थ तन मन धनाने सहकार्य देखील करत असतात। श्री साई वेताळ पदयात्री मंडळ काल्हेर आयोजित साईबाबांच्या पालखीचा मिरवणूक सोहळा देखील मोठ्या आनंदात पार पडला व यावेळी काल्हेर गावातील ग्रामस्थ देखील साईबाबांच्या पालखीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर यावेळी शेवटच्या संख्येने साई भक्तांनी साईबाबांची पालखी घेऊन काल्हेर येथून श्री क्षेत्र शिर्डी येथे रवाना झाले। तर चला पाहूया यावेळी श्री साई वेताळ पदयात्री मंडळ काल्हेर आयोजित साईबाबांच्या पालखी दरम्यान अनेक ग्रामस्थांनी शुभेच्छा देखील दिल्या। आज संपूर्ण काल्हेर गावात आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे। या पालखी घरी पोहोचावे अशी साहित्य प्रार्थना करतो। या पालखीसाठी भरपूर असतात ही पालखी एक योगदान लागेल त्यासाठी आपली ग्रामपंचायत चालले आम्ही त्यांच्या पाठीमध्ये ओम साईराम। दरवर्षीप्रमाणे या वर्षी पण साईबाबाची पालखी निघाली। साई भक्तांना शुभेच्छा। धन्यवाद। साई वेताळ पदयात्री काल्हेर या पालखीला आज काल्हेर गावातून श्री साई क्षेत्र इथं पालखी आमची निघालेली आहे। सर्व भाविकांना या पदयात्रेला मी विनंती करतो तर रस्त्याने व्यवस्थित या, कुठे काही अशी मस्ती करू नका जेणेकरून आपल्याला कुठला त्रास होईल किंवा कालबोट लागेल। आणि मी या साई पदयात्रेला खूप शुभेच्छा देतो। ओम साईराम। कालावाप्रमाणे या वर्षी अतिशय उत्साहामध्ये आपल्या काल्हेर गावची पदयात्री साई पदयात्रा मंडळच्या वतीने अनेक आपले साई भक्त साई प्रेमी हे आपले पदयात्रेसाठी सामील झालेले आहेत आणि मी सर्वांना शुभेच्छा देतो। हा आपला 14वा वर्ष 12/12 चालू झालेला, आजची 12/12 तारीख आहे आणि या सर्वांच्या वतीने मी गावाच्या वतीने यांना शुभेच्छा देतो आणि लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक आपली पालखी कशी होईल त्यासाठी सर्वांनी लक्ष द्या। धन्यवाद। काल्हेर गावची मानाची साई पालखी त्यामध्ये काल्हेर गावातही आजूबाजूचे असंख्य भाविक या पालखीमध्ये सहभागी होतात आणि सर्व गावाले या 12 डिसेंबरची वाट बघतात की कधी आमच्या घराजवळून साईची पालखी जाते आणि साईचा आशीर्वाद आम्हाला भेटतो। या पालखीचे सर्व कार्यकर्ते दीपक पाटील, गीता पाटील, सुकेश पाटील, पाटील, विजयभाई पाटील अध्यक्ष आणि तमाम त्यांचे सर्व साई भक्त यांना मी सर्वांना शुभेच्छा देतो की ही पालखी अशीच अव्याहतपणे चालू समाजामध्ये भक्तिमय वातावरण तुम्ही निर्माण करत आहेत याचा आदर्श अनेक लोकांपर्यंत पोहोचत्या आणि या साईबाबांच्या पालखीच्या निमित्ताने प्रबंध काल्हेरवासियांना निरामय स्वास्थ्य आणि उदंड आयुष्य सुखमय त्यांचं आयुष्य राहू दे आणि पालखी सुखाने जाऊन सुखाने येऊ दे। साई मंडळाचे 14 वर्ष आज जी पालखी निघाली संपूर्ण काल्हेर गाव साईमय झालेलं आहे आणि तो आज आनंद दाखवत आहे। काल्हेर ग्रामस्थांचे निधी दिला जातो मंडळाला मदत मंडळ आपल्याला स्वागत करू शकतो आणि मंडळाचे अध्यक्ष इंद्रमल पाटील, माजी अध्यक्ष राजेंद्र पाटील आणि मंडळाचे सर्व कार्यकर्ते मंडळाचे 6 महिने धावत असतो त्याच्यामुळे असलेला आपण साईमय करू शकतो आणि माझे काल्हेर गावाला एवढी इच्छा आहे जे सहकार्य असते त्यांच्याच सहकार्याने मोठा होतो आणि आनंद गावात संपूर्ण गाव साईमय साई होतात। ओम साईराम।